श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 14 जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा असतो. आदल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी, दुसऱ्या दिवशी असते ती मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे किंक्रांत. तर पहा, सोमवारच्या दिवशी भोगी आलेली आहे आणि सूर्य हा मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती सण हा साजरा केला जातो. वर्षभरामध्ये 12 संक्रांती येतात आणि वर्षभरामधील सर्वात महत्त्वाची संक्रांत ही मकर संक्रांत मानली जाते. भोगी शब्द हा भुंज या धातूपासून बनलेला आहे. भोगी याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. या भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवरती उदंड पीक पिकवावे आणि हे पीक वर्षानुवर्ष असे चांगल्या प्रकारे पिकत राहावे यासाठी इंद्रदेवांची आठवण ही काढली जाते. वर्षानुवर्ष बळीराजा हा आपल्या शेतातून अशीच पिके काढत राहावी आणि पृथ्वीवरची जे माणसं आहेत, प्राणी आहेत, तर त्यांची भूक भागवत राहावी यासाठी प्रार्थना ही इंद्रदेवांना केली जाते. या दिवशी होळी पेटवून त्यामध्ये काही वस्तूंची आहुती देखील दिली जाते. दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात. त्यापैकीच आजच्या व्हिडिओमध्ये मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला भोगीच्या दिवशी घरात ही एक वस्तू घेऊन यायची आहे. फक्त ही एक वस्तू तुम्ही घरात घेऊन आला तरीसुद्धा तुमचे जे काही वाईट भोग असतील, अडचणी असतील, काही दोष असतील ते सर्व नष्ट होतील. तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. तर ही वस्तू कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर इतरांपर्यंत शेअर देखील करा. जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये पैसा हा येत नसेल, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, त्याचबरोबर तुम्ही कोणतंही काम करायला गेलं की त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, नेहमी अपयशच येत असेल, तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला कोणते ना कोणते संकट, अडचणी यांना सामोरे जावे लागत असेल, तर तुम्ही ही जी एक वस्तू आहे ती घरी आणायची आहे. भोगीच्या दिवशी ही वस्तू घरी आणण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. तर तुम्ही ही एक वस्तू घरामध्ये घेऊन आला तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होईल. तुमच्या घराची प्रगती होईल. तर पहा, आपल्याला या 13 जानेवारीला सोमवारी भोगीच्या दिवशी धावत्या घोड्यांची जी पेंटिंग आहे, 7 घोड्यांची जी पेंटिंग आहे ती तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे. वास्तूनुसार धावते 7 घोडे जे आहेत ते यांची पेंटिंग घरामध्ये लावणे हे वृद्धी आणि सौभाग्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्या घोड्यांचा फोटो तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये लावल्याने तुमच्या कामांना गती मिळते. धावणारे घोडे जे आहेत तर ते यश, प्रगती आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात. तर असे पेंटिंग आपण आपल्या घरामध्ये लावले तर व्यक्तीमध्ये धैर्य, संयम, बुद्धिमत्ता, अध्यात्म, प्रेम, आनंद आणि इत्यादी गुणांचा संचार हा व्यक्तीमध्ये होत असतो. यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश हे प्राप्त होते. ही 7 घोड्यांची पेंटिंग जी आहे तर तुम्ही घरी खरेदी करून आणल्याने ती कोणत्या दिशेला लावायची आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नसेल, तर तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला ही धावत्या घोड्यांची पेंटिंग जी आहे तर ती दक्षिण दिशेला लावायची आहे. दक्षिण दिशेला धावत्या घोड्यांची पेंटिंग लावल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते.
तर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, भरपूर तुमच्यावरती कर्ज झालेलं आहे, कष्ट आणि मेहनत करून सुद्धा तुमच्या घरामध्ये पैसा हा येत नसेल, तर तुम्ही ही जी 7 घोड्यांची धावती पेंटिंग जे आहे तर ती तुम्हाला घराच्या तुमच्या उत्तर दिशेला लावायची आहे. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते, घरामध्ये पैशांची आवक वाढते. तसेच तुमच्या घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादं काम हे रखडलेलं असेल, ते काम तुमचं पूर्ण होत नसेल, घरातील जे मुलं आहेत तर त्यांना करिअरमध्ये यश मिळत नसेल किंवा घरातील कोणत्या व्यक्तींना करिअरमध्ये यश मिळत नसेल, तर तुम्हाला ह्या धावत्या घोड्यांची पेंटिंग जी आहे तर ही फ्रेम तुम्हाला पूर्व दिशेला लावायची आहे. तुमच्या करिअरमध्ये वाढ होते आणि तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळते. धावणारे घोडे हे वेगाचे प्रतीक असतात, त्यामुळे तुम्हाला हे घोडे तुमच्या घरामध्ये लावायचे आहे. ही जी पेंटिंग आहे तर ती तुम्हाला तुमच्या लिव्हिंग रूममध्ये म्हणजेच तुमच्या हॉलमध्येच ठेवायची आहे. तुम्ही ही पेंटिंग तुमच्या स्टडी रूममध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा लावू शकता, परंतु ही पेंटिंग तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये लावायची नाही. ही घोड्याची फ्रेम जेव्हा तुम्ही खरेदी करणार आहात तेव्हा तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला हे घोड्यांची खरेदी करताना ही पेंटिंग खरेदी करताना जेव्हा सूर्यास्त झालेला असतो आणि पुढे घोडे धावत आहेत अशी पेंटिंग असेल, अशीच पेंटिंग तुम्हाला खरेदी करायची आहे. जर मागे एखादा रथ आहे, पुढे घोडे आहेत, अशी पेंटिंग खरेदी करू नका. बऱ्याच वेळा आक्रमण करणारे घोडे सुद्धा असतात, परंतु ती पेंटिंग तुम्हाला खरेदी करायची नाही. आक्रमण करणारी पेंटिंग जर तुम्ही घरामध्ये आणली तर त्यामध्ये भरपूर काही नुकसान तुम्हाला होऊ शकते. तुमच्या घरामध्ये भरपूर गोष्टी बिघडू शकतात, त्यामुळे अशी पेंटिंग आणायची नाहीये. पाठीमागे सूर्यास्त होत आहे आणि पुढे घोडे धावत आहे अशीच पेंटिंग तुम्हाला आणायची आहे. तसेच तुम्हाला ही पेंटिंग जर उत्तर, दक्षिण किंवा पूर्व दिशेला लावायची नसेल, जेव्हा तुम्ही मुख्य दरवाजातून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा समोर जे भिंत असेल त्या भिंतीला तुम्हाला ही पेंटिंग लावायची आहे आणि लावताना ही पेंटिंग तुमच्या घरामध्ये घोडे धावत आहेत अशा पद्धतीने लावायची आहे. घरातून बाहेर घोडे धावत आहेत अशी लावू नका, घराच्या आतमध्ये घोडे धावत आहेत अशा पद्धतीने तुम्हाला पेंटिंग ही लावायची आहे. तर तुम्हाला ही 7 घोड्यांची पेंटिंग कुठे भेटली नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला या भोगीच्या दिवशी तुम्ही एखादी तुळस जी असते ती घरामध्ये आणून लावू शकता. दिवशी तुळस खरेदी करणे किंवा तुळशीची पूजा करणे याला विशेष महत्त्व दिलं जातं. तुमच्या घरामध्ये अजूनही तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही या दिवशी नक्की तुळशीचं रोप घरी घेऊन येऊ शकता आणि ते घरामध्ये कुंडीमध्ये लावू शकता. त्याचबरोबर जर तुमची तुळस खराब झालेली असेल तर दुसरी तुळस तुम्ही या दिवशी त्या कुंडीमध्ये आणून लावू शकता. त्याचबरोबर तांब्याचा सूर्य जो आहे तो सुद्धा या दिवशी खरेदी केला जातो. तुमच्या देवघरामध्ये एखादी पूजेची वस्तू नाहीये, एखादी देवदेवता नाहीये, तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून तुमच्या घरामध्ये आणू शकता. अशा पद्धतीने ही एक वस्तू तुम्हाला या भोगीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये आणायची आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.